सॉरी फ्रेंड्स, या ढोकळा खायला घरी बनवलेला, पण प्रीमिक्स आणलं होतं. पारंपरिक पद्धतीने नाही बनवला, मला नाही बनवता येत. आणि हा ढोकळा मी पहिला बाहेरून भरपूर खायची मिठाईच्या दुकानातून आणून, पण एकदा काय झालं, माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघींनी आणला आणि तिच्या ढोकळ्यामध्ये ना अळी सापडली. तेव्हापासून बाहेरचा ढोकळा खाणं पूर्णपणे बंद केलं आहे. घरी प्रीमिक्स आणून कधीतरी वर्षातून 2 वर्षातून एकदा करायचं आणि खायचं. खूपच आठवण आली तर. बाहेरचं खाणं आता सेफ पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे, बरोबर आहे ना. लोक खूप अस्वच्छता, त्यानंतर भेसळ, त्यापेक्षा आपलं घरीच खाल्लेलं बरं. तर आता मला माझ्या कामाला सुरुवात करायची आहे. मी फ्रीलान्सिंगचं काम करते फायनान्समध्ये, म्हणजे लोन, इन्शुरन्स, मेडिक्लेम ही कामं करते. घरून कॉलिंग वगैरे करते, लीड्स काढते. मग घरातलं घरही सांभाळता येतं आणि पैसेही येतात, म्हणजे कुटुंबाला सुद्धा हातभार लागतो. तर चला पटापट मी काम करते, तुम्ही सुद्धा तुमची कामं करा, स्वतःकडे लक्ष द्या, व्यवस्थित राहा, चांगलं खा, खुश राहा, तंदुरुस्त राहा. ऑल दी बेस्ट. पेपर मग असू दे ना. मधला पेपर एक नंबर गेला, ह्याचं पण मला हे झाले, बंदूक होती ह्याची पण गेला पाहिजे चांगला. बघू आता भगवान भरोसे. केमिस्ट्री आणि मराठी चांगला, केमिस्ट्री आणि इंग्लिश चांगला केलाय, मराठी पण करायचा चांगला. सो आता बायो मॅथ्सचं काय होतं, मॅथ्सची आणि आपली दुश्मनी आहे, कट्टर दुश्मनी आहे मॅथ्सची आणि माझी. सो बायो कोण अपेक्षा आहेत. हां बाय बाय. हां हां जा नीट जा. दोघांना पण आज उशीर झालाय, घाईतच आता निघालात. थंडी भरपूर आहे. हो हो नीट जा. तर फ्रेंड्स, मी रेडीमेड जो ढोकळ्याचं प्रीमिक्स असतं ते आणलेलं होतं आणि तो ढोकळा बनवून आज माझ्या अहोन आणि मुलाला दिला. खूप सोपी पद्धत आहे, कधीतरी करायला काही हरकत नाही. तुम्ही पण असं कधी करता का की घरी असं पारंपरिक पद्धतीने ढोकळा वगैरे बनवता? मला तर असं बनवता येत नाही, कारण ज्याला त्याला त्याचं कसं एक कौशल्य असतं आणि आपण काही नेहमी करत नाही, त्यामुळे त्याचं सगळं इन्ग्रेडियंट जे असतं त्याचा अंदाज आपल्याला येत नाही. मग कधीतरी बाजारातून असे जे प्रीमिक्स असतात ते आणून केलं तर वेळही वाचतो आणि घरातली मंडळी खुश पण होतात. हा मी मला वाटतं 4-5 वर्षानंतर आणलं आहे. मी जास्त असं बाहेरचे जे पॅक फूड असतात ते आणत नाही, कारण ते सर्व खाल्लेलं कधीतरी ठीक आहे, पण नेहमी खाल्ल्याने शरीराला भरपूर त्रास होतो, नाही का. बाहेरचं खाणं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. सगळीकडे भेसळ आली आणि कोण किती स्वच्छता पाळतं त्याचा काही अंदाज नाही. त्यापेक्षा आपल्या घरामध्ये चटणी भाकर खाल्लेली कधीही चांगली. मी तर ऑलमोस्ट बाहेरचं खायचं सोडूनच दिलं आहे. जिथे आपल्याला वाटतं बाबा व्यवस्थित आहे तिथेच खायचं, नाही तर आपल्या घरामध्ये किती बाहेर गेले तरी जास्त काही कधीच खात नाही. खूपच भूक लागली आणि काही आता सहन होत नाही तरच. तर छान असा मिठाईच्या दुकानामध्ये मिळतो तसा हा ढोकळा रेडी झाला आहे. अहोंनी फोन करून तर सांगितलं मला की बाबा ढोकळा खूप छान झाला होता आणि पुरला नाही, नेक्स्ट टाईम देताना 2 डबे भरून दे. म्हणजे मला जेवण बनवता येतं. चला तर मग आता मी नाश्ता करून घेते. का रे ठेवलं? हात भरले माझ्या उचलून. काय यार, मी बघायला आले होते तू काय करत होता ते. सोडून दिलं. बघू परत कर. बदल नाही, थांबावं लागेल तुम्हाला. हां.
करायचा आहे ह्याच्यामधला कर कर. लोअर बायसेप वाढवायची. एक बोटाचा गॅप झाला पाहिजे, 2 बोटाचा. मी पण असं करू शकते ना, झेपल का उचलायला झेपता येते. एखादा 2 असं? सुरुवात करावी लागेल. पहिली सुरुवात कशी करू सांग मला. बेसिक जर मला स्टार्ट करायचं आहे तर कसं करायचं? बेसिक तुम्हाला पहिलं वजन उचलता आलं पाहिजे. नॉर्मली तुम्हाला असं उचलून पहिलं होल्ड करायला पाहिजे. तुम्हाला किती वेळ होल्ड करा? मग उचलून मी वर पण घेते. तसा नाही घेत, आरामशीर घेते. मी काय मुळमुळीत नाहीये, मराठी मुलगी आहे, सॉरी मराठी बाई आहे. असं उचलणार नाही. असं एका कुठलं असं एकदम पटकन वरती गेलं पाहिजे. पटकन नाही जात. हे बघ, पटकन नाही जात कारण मला सवय नाही. पण हे 5 किलोचं वजन कोणतीही बाई आरामशीर उचलू शकते जिला कामाची सवय आहे. होल्ड करता आलं पाहिजे तुम्हाला. मग ती सवय लागायला वेळ लागेल ना, तेच बोलते. पहिलं हिचं होल्ड करा 30 सेकंद. 30 सेकंद होते. 1 मिनिट करा, दोन्ही हातात धरून होल्ड करा 1 मिनिट. तुला मी बेसिक शिकवायला सांगितलं, तू माझ्यातलं त्रुटी काढायला लागले. मला बेसिक सांग. 1 मिनिट इथं होल्ड करा, हा. मग 1 मिनिट इथं होल्ड करा, मग 1 मिनिट इथं होल्ड करा. पहिलं फक्त असं होल्ड करायला ठेवायचं. पहिलं होल्ड करा. मग त्याचं वजन तुमच्या बॉडीला आहे ना हे झालं पाहिजे, प्रॉपर तुमच्या बॉडीला पण फिक्स झालं पाहिजे. माझं एकदा वजन झेपायची सवय झाली की त्याला आरामात असं उचलून असं करू शकता. मग ठीक आहे. 1-1 मिनिटाचं रोज मी ठेवत जाईल. एकदा इथे खाली, एकदा इथे असं करू शकता तुम्ही. वर. हा. की असं धरा. काय करा माहिती आहे, इथं आता 2-2 किलोची, ही 2 किलोची, ही 3 किलोची प्लेट आहे ना. इथं 3 किलोची प्लेट लावून ही 2 किलोची काढून, किंवा इथं 2 किलोची प्लेट लावा 3 किलोची काढून, आणि मग ह्याला असं धरा आणि पहिला असं मारा. हे असं करू शकते ना मी हे? हा, पण तुम्हाला मग इथं आता कसं वजन कमी जास्त आहे. हे 2 आहे आणि हे 3 आहे. इथं 3 काढून 2 लावावं लागेल, किंवा हे 2 काढून 3. नाही, तू जे पहिलं सुरुवातीचं सांगितलं ते पहिलं बघते मी. पहिलं करा, मग इथं पाहिजे हे असं असं करायला घेऊ शकता तुम्ही. असं पण ह्याच्यात पण घेऊ शकते ना, अशा. हे असं तू घेतोय तसं? हा, पण मग तुम्हाला दोन्ही बाजूला वजन सेम करावं लागेल. का असं चालणार नाही? इथं जास्त वजन आहे एका बाजूला. ठीक आहे, एका चल. हातावरची मसल चांगली येतील आणि एका हातावरची मसल कमी येतील. हां. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. चल, मी आता नाश्ता करून घेते. ते ऐकू नका, त्याने माझं जास्त इरिटेट होते. हे काढलं का बाजूला? बाजूला काढायचं ते. मग कशाला ते पाहिजे आपल्याला मध्ये? तिकडे साईडला ठेवते. मी नीट दिसते का? धराव दिसतंय काय धरा दिसत आता धरून ठेवा चालू आहे. मग काय करू? हे कसले बटन असे त्याचे? ते आवाजाचे कंट्रोल करायचे. बोला. बोल. हे? तयारीतच आहेत. हो. कोडा आता बरेच दिवसाने विचारते, बघू यांचा किती अभ्यास झालाय ते. काय? काय 5 भावंडांचं एकच अंगण. 5 भावंडांचं एक तळ हात. 5 भावंडांची कसं सांगणार? हात तर हात. काय हुशार प्रश्न झाले. मित्रांनो यांचे शिंदे. मी एक शब्द ऐकून सांगितलं तळ हात न बघता. काहीतरी चिटिंग केली असेल कुठे. चिटिंग काय? 5 भावंड, 5 बोट, तळ हात, एकच अंगण. तुम्ही लोक एवढे कधीपासून हुशार झाले? पहिल्यापासूनच हुशार आहे. हे लोक एवढे हुशार नाही, घरात मीच एकटी हुशार आहे. हे लोक काय माहिती कुठून कॉपी करतात. काय बोलतोय तू? काय नाही बोलत. हा? काय नाही बोलत आम्ही. तू विचार तरी. झालं ना, आता आणखीन नाही, बस आजचं एकच. अजून एखादं हा? नाही, आणखीन नाही. सोपं एखादा विचारा. नाही, सोपं पण नाही विचारायचं. जाऊ द्या. हिरवं छप्पर, लाल घर. हिरवं छप्पर, लाल घर. हा. झाड. नाही. ना, लाल घर कुठं? झाड. हिरवं छप्पर, लाल घर. काय करतोय रे तू? उत्तर सांग. खायचं पान. नाही. हिरवं छप्पर, लाल घर. ते छप्पर म्हणलं पान झालं, आणि तोंडात जातं ते घर. मग लाल होत नाही. काही पण सांगतात. काय असावं? सांग. हरले म्हणून बोला पहिला. हा, हरलो. हरले? हा. माझ्यापेक्षा कमी हुशार आहे, तुम्ही मान्य करता? हा, मान्य. तू करतो मान्य? सांग ना, बोल ना. कलिंगड, हिरवं छप्पर, आतमध्ये लाल घर. घर आहे वय ते. मग चला तिथं जाऊन राहू. चला
घ्या हा डबल बेड घ्या. तर अशा प्रकारे हे लोक हरलेले आहेत. पहिली परीक्षा ते कॉपी करून पास झालेत आणि दुसऱ्या परीक्षेत कॉपी करायला मिळालं मित्रांनो, नाही तर हरले. कोणी कॉपी केलं तुम्हाला पण माहिती आहे चांगल्या प्रकारे. ठीक आहे, तर चला फ्रेंड्स, शुभरात्री. हे लोक असेच हॅलो हॅलो करत राहणार, कामं नाही ह्यांना, रात्रीचा दिवस उगवलाय आता. बाय बाय, शुभरात्री. बाय बाय काळजी घ्या स्वतःची. बाय 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 बाय. हसता काय? हसायचा रस्ता असं